कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बी सारवासारव करू नको आता तू। अगं तुला किती त्रास व्हायलाय ते तुझ्या चेहऱ्यावर आणि तुझ्या डोळ्यातल्या पाण्यात दिसतंय मला। तुझी ही अवस्था होणं साहजिकच आहे बाळा, कारण त्रास फक्त तुझ्या पायाला नाही, तुझ्या मनाला बी व्हायलाय वय ना। आणि त्रास तर होणारच, कारण चुकी बी तुझीच होतीस मी। आसमे शांत शांत बाळा। त्या चुकीचं प्रायश्चित बी तू घेतलंस, पण तरी बी तुझं मन शांत होईना वय का नाही? आसमे तू निर्भीड आहेस, पण लय आक्रमक आहेस बाळा, आणि कधी कधी तो नको इतकं। पुढे जे दिसतंय त्याचा लगेच निर्णय घेऊन मोकळी होत्यास आणि नंतर विचार करत बसत्यास। असं लयदा झालंय का नाही? आता आज महेश सापडला आणि त्यानं सगळं कबूल केलं म्हणून नशीब आहे, नाहीतर गोष्टी कोणत्या थराला गेल्या असत्या ग? काय होऊन बसलं असतं सांग? मी बिहोच विचार केला, माझ्या सापडला म्हणून बरं झालं। असू दे, कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? त्याने पकडलं, पकडलं, मला पकडलं। सोडवा, सोडवा मला, सोडवा, सोडवा, वाचवा, वाचा। काय झालं? काय झालं? ते आहेत, आहेत, खिडकीत आहेत, खिडकीत आहेत। अहो शांत व्हा पप्पा, बघ रे जरा। हे बघा, याने बघितलं आता कोणी नाही तिथं। कोण? खिडकी, खिडकी, बाहेर कोणीच नाही अगं। मला पकडलं, पकडलं त्याने। ऐका माझं, कोणी पकडत नाही, तुम्हाला शांत व्हा। निशांत इथे ठेव, पकड। आतापर्यंत स्वप्नाचं ठीक होतं, आता हे असे भास व्हायला लागले म्हणल्यावर काय करायचं? डॉक्टरांना बी कळना झालंय कसले भास होतात ते।
खरंच कोणी बाहेर असताना तर आत्ताच्या आत्ता ताबडतोब बंदोबस्त केला असता. बाहेर कोणीच नाही. शांत व्हा, कोणी नाही बाहेर. आपण खिडक्या लावून घेतलेत, कोणी नाही. पप्पांची ही अवस्था करणाऱ्यासनी पातळातनं मी हुडकून काढेल. मी सोडणार नाही. त्यांच्यामुळे पप्पा हे असे झालेत. त्यांच्यामुळे पप्पा मला ओळखत नाही. त्यांच्यामुळे आपली फॅमिली अधिगत नाही. समजा अधिगत होणार. अगं मम्मी, कधी पप्पा मला कधी ओळखणार? तू आधीसारखी कधी होणार? मम्मी, हे सगळं सहन व्हायच्या बाहेर चाललंय आता. पण अस्मे, बाळा, तुला शांत व्हायचं असेल तर आधी तुला तुझं मन शांत करावं लागेल. तू माझ्यागत किंवा तायडीगत हो असं म्हणतच नाही मी. पण त्रास कमी करायचा असेल तर चिडचिड कमी करावं लागेल बाळा, होय का नाही? आणि आता जे काय झालं, तुझ्याकडनं जे काय चुकलं ते देवाकडे जाऊन बोलून दाखव. तुझं तुलाच बरं वाटेल बघ, हलकं वाटेल तुला. आणि पुढच्या वेळी आतताईपणानं निर्णय घ्यायच्या आधी देवच तुला बुद्धी देईल आणि तुझं मन तुला सावध करेल. करशील ना? मी जाईन देवळात आणि तू सांगितलंस तसंच करीन. कुणाचं ग पाळणाचं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.